हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळची आपली। तुम्हाला माहितीच आहे 2-3 दिवस गावाकडे गेल्यामुळे पूजा काही झालेली नव्हती, तर छान असे देव घासून स्वच्छ पूजा झालेली आहे। कसे चमकत आहेत देव आपले, आरती वगैरे छान वाटत आहे। तर अशी छान आपली पूजा झालेली आहे। आणि तुम्ही पाहू शकता इथं हे आंबे तुम्हाला मी दाखवलेच होते, गावाकडून घरचे आंबे आहेत ते घेऊन आलेले आहे। आणि असे आंबे पिकत घातलेले होते पोत्यावरती, खाली पोते आणि वरती पण पोते घालून असं बेडच्या खाली मी ठेवलेले होते। आणि जे पिकले ते काढण्यासाठी बाहेर ओढून घेतलेला आहे। आणि पिकलेले जास्त मी सुपात काढलेले आहेत आंबे। तर आंब्यापासून म्हटलं चला एखादी रेसिपी बनवूयात। आंब्याचा शिरा मी पहिल्यांदाच बनवत आहे। तर असं छान 2 आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। आणि आंब्याचा गर मी 1 वाटी भरून असा काढून घेतलेला आहे। आणि इथे वेलची पावडर घेतलेली आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे। आणि बदाम आणि मनुके पण घेतलेले आहेत। बदाम इथेच मी असं बारीक करून म्हणजे ओबडधोबड ठेचून घेत आहे। आणि 1 वाटी तूपही घेतलेलं आहे, जसं लागेल तसं तूप वापरणार आहे। इथे 1 वाटी साखरही घेतलेली आहे। तर दूध तिकडे उकळत आहे आपलं, तोपर्यंत इकडे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। आणि त्यामध्ये बदाम आणि मनुके मी छान असं परतून घेणार आहे। आणि छान आपले लालसर थोडेसे झाले की मी काढून घेणार आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे कसे आपले मनुके टम्म झालेले आहेत। आणि त्याच तुपामध्ये छान असं लालसर होईपर्यंत रवा छान भाजून घेणार आहे। इकडे रवा भाजेपर्यंत तिकडे दूधही आपलं उकळत आहे। आणि ते उकळून झालं आहे, गॅस बंदही झाला आहे तिकडचा। 1 वाटी रवा असेल, जास्त जाड रवा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला 2 वाटी इथे दूध लागणार आहे। दूध असेल किंवा पाणी असेल, तुम्ही पाणीही वापरू शकता। तर मी इथे दुधाचा करत आहे। तर 1 वाटी रवा असेल तर 2 वाटी पाणी किंवा दूध घ्यायचं आहे। आणि आंब्याचा गर असल्यामुळे इथे आपल्याला दूध कमीच घालायचं आहे, कारण हा बारीक रवा आहे माझ्याकडचा। तर जाड रवा असेल तर 2 वाटी लागेलच दूध, पाणी काय असेल ते। तर मी आंब्याचा गर इथे टाकून घेतलेला आहे 1 वाटी या रव्यामध्ये। आणि आपले बदाम आणि मनुके पण इथे टाकून घेतलेले आहेत। छान असं मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये मी लागल तसं असं दूध टाकणार आहे। आणि छान परतून घेणार आहे। कसं छान फुलून येतो रवा बघा, तुम्ही पाहू शकता। आणि खूप छान असं आपलं आंब्याचा शिरा तयार छान होतो। तर जसं लागेल तसं मी इथे दूध वापरत आहे। मी साधारणतः इथे 1.5 वाटी दूध वापरलेलं आहे, कारण आंब्याचा गर पण होता आणि हा माझा बारीक रवा होता, म्हणून इथं 1.5 वाटी दूध पुरेसं झालेलं आहे। आणि त्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे ती 1 वाटी साखर। आणि थोडंसं मी अगोदर झाकून ठेवलं आणि नंतर त्याच्यामध्ये साखर 1 वाटी टाकली। फुलून आला आहे छान असा रवा, खूप छान मोकळं झालेला आहे। आणि 1 वाटी इथे साखर टाकली, नंतर वेलची पावडर टाकली आणि छान मिक्स करून घेतलं। असा पहिल्यांदाच मी आंब्याचा शिरा बनवलेला आहे। तर खूप छान झालेला आहे, मोकळा छान असा आपला मँगोचा शिरा तयार आहे। तर तुम्ही पाहू शकता खूप छान झालेला आहे, मस्त असा आपला शिरा तयार आहे। आणि त्यानंतर म्हटलं चला आपण टेस्टही करू। तर अशा प्रकारचा आपला मँगोचा शिरा तयार आहे। तर छान झालेला आहे, टेक्स्चर पण खूप छान आले। तर तुम्ही पाहू शकता आपल्या प्रसादासारखा अगदी आपण सत्यनारायणच्या प्रसादाला जसा बनवतो तसाच एकदम छान मऊसूत असा शिरा इथं तयार आहे। मी पण पहिल्यांदाच बनवलेला आहे, तर तुम्हाला मी दाखवते कसा झाला आहे। तुम्ही पाहू शकता मी आंब्याचा गर तो मिक्सरमधून काढला नव्हता, असा हातानेच केला होता। तर असा छान आपला शिरा आंब्याचा तयार आहे। खूप छान झाला आहे, खूप मस्त टेस्ट पण आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि ते ठेवले होते उन्हाला मी हरभरे, तर कसे पक्षी येऊन हरभरे खात आहेत तुम्ही पाहू शकता। आणि लोकमत पेपरवरती आम्हाला मिळाला आहे बाथरूम सेट, तर तो असा आहे। म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा। हा आहे टफ आणि स्टूल आणि मग आणि बकेट असे आहे ही बाथरूम सेट मिळालेला। तर तुम्हीही घेता का पेपर, तर काही थोडेसे पैसे घेतात 200-300 रुपये काहीतरी, आणि हे असं आपल्याला गिफ्ट देतात। आणि पुढच्या वर्षीचं एक कुपनही देतात, ते नेक्स्ट इयरसाठी गिफ्ट असतं त्याच्यासोबत। असा होता व्हिडिओ, आवडला तर लाईक शेअर